राज्यात सर्वाधिक पावसाचा फटका मराठवाड्याला बसलाय। अनेक भागांमध्ये घरदारं उद्ध्वस्त झाली आहेत। शेतीला सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसलाय। मात्र अतिवृष्टीचा धोका अजूनही टळलेला नाहीये। पुढील 6 दिवस मराठवाड्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। विशेष म्हणजे 26 ते 28 सप्टेंबर हे 3 दिवस मराठवाड्यासह संपूर्ण राज्यासाठी धोक्याचे आहेत। पाहूया त्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। मराठवाडा जिल्हा हाय अलर्टवर। मराठवाड्यासाठी 3 दिवस धोक्याचे। 26 ते 28 सप्टेंबर रेड अलर्ट जाहीर। अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढलंय। त्यातही मराठवाड्यात पावसाने अक्षरशः कहर केला। आतापर्यंत मराठवाड्यात 746 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हा पाऊस सरासरीपेक्षा तब्बल 24% जास्त आहे। सततच्या पावसामुळे पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। घरांमध्ये पाणी शिरलंय। हजारो लोकांनी स्थलांतर केलंय। अनेक भागात जनावरांचा जीवही धोक्यात आलाय। पण हा धोका अजून टळलेला नाही। पुढील 6 दिवस मराठवाड्यासाठी धोक्याचे असणार आहे। आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे 26, 27 आणि 28 सप्टेंबर या 3 दिवसात मराठवाड्यासाठी हाय अलर्टची घोषणा करण्यात आली। आत्ता सध्या तरी येणारे 2 दिवस म्हणजे 24 आणि 25 तारखेला मराठवाड्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तुरळक ठिकाणी जोरदार पाऊससुद्धा होऊ शकतो, परंतु तो सगळीकडेच असेल असं नाही आहे। पण 26 तारखेनंतर 26 ते 29 सप्टेंबर हा जो पिरियड आहे यामध्ये मराठवाडासह मध्य महाराष्ट्र किंवा दक्षिण महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपण मुसळधार पाऊस एक्सपेक्ट करतोय। कारण एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत आहे आणि त्याची पश्चिमेकडे मूवमेंट असेल आणि त्यावेळी नक्कीच मराठवाड्यासह दक्षिण महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपण जास्त पाऊस एक्सपेक्ट करतो। 26 ते 28 सप्टेंबर या काळात मराठवाड्यात धोक्याची स्थिती निर्माण होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र राज्यातील पावसाचं प्रमाण वाढवणार आहे। त्याचा थेट परिणाम मराठवाड्यावर होऊन पुढील 6 दिवस मुसळधार पाऊस होईल। त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याची सूचना हवामान विभागाने केली आहे। मराठवाड्यात यंदा सरासरीपेक्षा 24% जास्त पावसाची नोंद झाली। दरवर्षी साधारण 500 ते 550 मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो। मात्र यावर्षी 1 जून ते 23 सप्टेंबर पर्यंत तब्बल 746 मिलीमीटर पाऊस झाला। बीडमध्ये साधारण 514 मिलीमीटर एवढा पाऊस असतो। यावर्षी 629 मिलीमीटर म्हणजे 22% जास्त पाऊस झाला। संभाजीनगरमध्ये साधारण 525 मिलीमीटर पाऊस होतो, पण प्रत्यक्षात 653 मिलीमीटर म्हणजे 24% जास्त पावसाची नोंद झाली आहे। धाराशिवमध्ये 534 ऐवजी 774 मिलीमीटर म्हणजे 45% जास्त पाऊस झाला। लातूरलाही पावसानं चांगलंच झोडपलंय। लातूरमध्ये साधारण 627 मिलीमीटर पावसाऐवजी 821 मिलीमीटर म्हणजे सरासरीपेक्षा 31% जास्त पाऊस झाला। नांदेड जिल्हा धाराशिव आणि लातूरच्या तुलनेत वरचढ ठरला। इथे 746 मिलीमीटर पावसाऐवजी 1035 मिलीमीटर पाऊस बरसला। सरासरीपेक्षा साधारण 39% जास्त पावसाची नोंद झाली आहे। तर परभणीत सरासरी पावसापेक्षा 13% जास्त पाऊस झाला। जिल्ह्यात साधारण 670 मिलीमीटर पाऊस होतो, मात्र यंदा 760 मिलीमीटर पाऊस झालाय। एकूणच मुसळधार पावसामुळे मराठवाड्याची अवस्था फारच बिकट झाली आहे। पण मराठवाड्यावर आलेल्या या पाणी संकटावर हवामान तज्ञांचं काय मत आहे बघूया। विदर्भ आहे, साऊथ दक्षिण पूर्व विदर्भ, मराठवाडा, त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातला दक्षिणेचा भाग आणि कोकण किनारपट्टीचा दक्षिण किनारपट्टी इकडे जास्त पाऊस नक्कीच पडतो। आणि अशा 3 सिस्टम्स ज्या आहेत, 3 कमी दाबाचे क्षेत्र जे आहेत ते ह्या रिजनवरून जाताना आपल्याला दिसलेले आहेत। त्याआधी मागच्याच आठवड्यातली एक सिस्टम आहे आणि त्याआधी 2दा अशी परिस्थिती दिसून आलेली आहे। आणि अशीच परिस्थिती आपल्याला आता 27, 26, 27, 28 आणि 29 हे 3 ते 4 दिवस आहे येणारे 26 ते 29 तारीख। यावेळी सुद्धा अशीच परिस्थिती दिसून येण्याचे चान्सेस आहे। कारण एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि ते अजून इंटेन्स होण्याची शक्यता आहे आणि त्याची मूवमेंट पश्चिमेकडेच असण्याची शक्यता आहे। नेहमीच पाण्यासाठी आसोसलेल्या मराठवाड्याची यंदाच्या पावसानं चांगलीच दमछाक केली। त्यातच पुढील 6 दिवस हा धोका आणखी वाढलाय। त्यामुळे सरकारी यंत्रणा आणि बचाव दल नागरिकांच्या मदतीसाठी
तैनात आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी. लाट व सर्दी